नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया कालड्याचं सुकं. तर कसं बनवतं ते बघूया. चला तर मग मंडळी, ह्याला आमच्याकडे कालेडे म्हणतात या फिशला. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि खायला फार मजा येते. आता आपण याचं सुकं बनवणार आहोत. थोडंसं जाड ग्रेव्ही करणार, एकदम पण ड्राय नाही. तर चला बघूया याची रेसिपी. आता ही फिश आपण साफ करून घेऊया आणि मग पुढची रेसिपी चालू करूया. चला तर मग म्हणजे आता कालेटे आता हे बहुतेक साफ करून झालेत. ते शूट नाही करता आलं मला. तर हे पहा, आपण त्याला पाण्यात टाकलेत अशा प्रकारचे. याला व्यवस्थित आता धुवून वगैरे याची आपण थोडं जाड अशी ग्रेव्ही करायची आहे, चपात. म्हणजे आता हे आपले कालेटे बहुतेक कट करून झालेले आहेत. तर पूर्ण तुम्हाला तर मी दाखवू शकलो नाही. व्हिडिओ पूर्ण झाला नाही. हे कसं साफ करायचं आहे? मान काढून घ्यायची आणि दोन तुकडे करायचे याचे. बघा अशा प्रकारे. हे बघा आता हे आता जे खवलं जे आहे ते काढून घ्यायचे आणि ही मान त्याची काढून घ्यायची. ही मान आपल्याला घ्यायची नाहीये. हा कचरा काढून, आतला कचरा हा व्यवस्थित साफ करून आणि मधून कट करायचा आणि शेपूट कट करायचा. शेपटीचा भाग थोडा कट करायचा आणि हा अशा प्रकारे होतो. चला तर मग आता हा व्हिडिओ आपण पुढे तुम्हाला परत दाखवतो रेसिपी करताना. मंडळी, आता आपण कालेटे घेतलेत करायला. कालेटे आपण सुकं करणार आहोत. जास्त ग्रेव्ही नाही, थोडंसं जाड ग्रेव्ही करणार आहोत. याचं काय काय ॲड केलंस? ह्याच्यात मी 2 चमचे मसाला टाकला आणि मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकून आता मिक्स करून घेते. आणि एक बारीक मिरची कापून घेतली आणि थोडासा हिंग पण ऍड केलाय. बरोबर मंडळी, आता ह्याच्यामध्ये आपण चिंच ऍड करूया. चिंच याच्यात टाकून आपण याला बऱ्यापैकी आता मिक्स केलंय. आता पाहू शकता आपण कढई ठेवली आहे गरम करत. आता त्याच्यात तेल टाकूया. तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसूण घालूयात. म्हणजे तुम्ही पाहू शकता आता लसूण बऱ्यापैकी लाल झालाय. आता याच्यामध्ये आपण कालेटे टाकूयात. आता आपण कालेट्याचं थोडंसं सुकं करणार आहोत, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी असणार आहे. जास्त पाणी आपण याच्यामध्ये टाकणार नाही आहोत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी करून पहा, कशी वाटते सांगा आणि कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा घरी कराल तेव्हासुद्धा आम्हाला कमेंटद्वारे सांगा. आणि तुमच्याकडे हे जे कालेटे आहेत ते मिळतात की मिळत नाही ते पण आम्हाला सांगा. कारण की आता आमच्या अलिबागला तर हे कालेटे फार मिळतात. तुमच्याकडे तुमचं गाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला ते अवेलेबल आहेत काय नाही आहेत ते आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. 5 ते 10 मिनटं शिजत ठेवूया. शिजत म्हणजे याला आपल्याला वाफवायचं आहे. याच्यावर ताट ठेवून 5-10 मिनटं ठेवूया आणि त्यानंतर तुम्हाला मी कसं झालं ते पण दाखवतो. आणि हे जे कालेटे जे आहेत जास्त करून तुम्हाला कोकण किनारपट्टीच्या जे पण गाव आहेत तिथे हे सगळीकडे बहुतेक अवेलेबल आहेत. तर चला तर मग 10 मिनटानंतर आपण भेटूया आणि हे कसं शिजले ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे तुम्ही पाहू शकता आता हे आपलं कालेटे हे बऱ्यापैकी आता यांनी उकळ पकडलेलं आहे. आता याचं आपण झाकण काढून याला परत शिजवूया. म्हणजे कसं आहे, हे थोडंसं आटेल, म्हणजे थोडंसं ते सुकं म्हणता येईल त्या टाईपमध्ये आपण आता करूया याला. तर थोड्या वेळाने तुम्हाला परत दाखवतो की आता ते बऱ्यापैकी आटल्यावर आपण परत तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी. चला तर मग मंडळी, तुम्ही आता पाहू शकता की आपलं कालेटांचं जे आपण थोडं सुकं करणार होतो ते बघा बऱ्यापैकी आटलं आहे. तर आता गॅस इथेच बंद करूया आणि आता जेवायला बसूया. चला तर मग तुम्ही पण या जेवायला.
चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्कीच कळवा, कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.